कोकणात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। सध्याच्या या वातावरणामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडलेत। राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे। अगदी मराठवाडा किंवा विदर्भातल्या काही भागांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस कोसळला आणि दरम्यान काल आणि आज म्हणजे 2 दिवसांमध्ये जर कोकणातलं वातावरण बघितलं, विशेषतः कोकणातल्या किनारपट्टी भागातलं, तळ कोकणातलं, तर असंच ढगाळ वातावरण आहे। अनेक भागांमध्ये अगदी पाऊस कोणत्याही क्षणी बरसेल अशी स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला दिसून येते। सध्याचं जर हे वातावरण बघितलं तर यावरून आपल्याला एकंदरीत किमान अंदाज बांधता येऊ शकतो। अर्थात काल आणि आजमध्ये तरी किंवा आता सकाळपर्यंत तरी कोकणात किंवा विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही पाऊस झालेला नाही आहे, पण हे वातावरण सध्या पावसाला पूरक असंच आहे। आणि सध्याची जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर स्वाभाविकपणे या वातावरणाचा फटका कोकणातल्या प्रमुख पिकांना, विशेषतः जी आत्ता पिकं आहेत हापूस, आंबा किंवा काजू यांना बसण्याची दाट शक्यता आहे। अगदी वातावरणात होत असलेले चढ उतार यामुळं तापमानात जी वाढ होते त्याचा परिणाम देखील, त्याचा फटका देखील हापूसवरती होऊ शकतो। कारण की काही शेतकऱ्यांच्या मते फळगळती जी आहे ती होण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।